आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमधून BMS करायचं आहे तर कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, रीनीट 2026 मध्ये तुमचा किती नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होणार आहे त्याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल ऍडमिशनला घेऊन, मॅनेजमेंट कोटा असो, स्टेट कोटा असो किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेच्या रिगार्डिंग BMS बद्दल, तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल। सगळ्यात अगोदर जर आता या ठिकाणी आपण BMS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये SC कॅटेगरीचा कट ऑफ बघितला, समजा एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवणे, जो काय डाटा मी शेअर करत आहे तो फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। इन केस जर MBBSच्या सीट वाढल्या तर हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो, किंवा जर तुमचा ऑल इंडिया रँक जो मी नीट स्कोर नुसार ठरवला आहे त्यापेक्षा जर कमी गेला तर हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो। किंवा जर समजा जसं पाठीमागे मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलं की रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना ओपन कॅटेगरीच्या सीटमध्ये जाता येणार नाही, ते जर रूल लागू झाले तर त्या कंडिशन मध्ये कॅटेगरीचा कट ऑफ थोडा वरती क्लोज होऊन ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो काही लास्ट इयरला क्लोज होता त्याच्यापेक्षा थोडा खाली पण येऊ शकतो। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही नीट 2026 ची एक्झाम क्वालिफाय केली असेल तरी पण तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून शेवटपर्यंत BMS चे कॉलेज फिरून काउन्सिलिंगला ट्राय करणे, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाही आणि जेवढा काय कट ऑफ जाणार आहे ऑफिशियली 2026 चा तेवढ्या मार्गावर तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊन जाईल। आता आपण जर SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीमध्ये 3,34,180 एवढा तुम्ही ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकता, जेणेकरून की तुम्हाला 22 पैकी एक कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट BMS कॉलेज 100% अलॉटमेंट होऊन जाईल। 330 ते 340 एवढा जर तुमचा नीट स्कोर बनत असेल तर यावर्षी तुमचा 3,34,180 एवढा ऑल इंडिया रँक येऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवून आहे। त्यानंतर ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 5,82,640 मार्कापर्यंत ऑल इंडिया रँक नुसार तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं। आणि नीटचा जर आपण स्कोर बघितला तर 245 ते 255 एवढा तुम्ही कन्सिडर करू शकता। जर तुम्हाला नीटमध्ये 255 मार्क येत असतील तर तुमचा ऑल इंडिया रँक 5,82,640 च्या आसपास येऊ शकतो। यानंतर आपण फीच्या कॅटेगरीची चर्चा करूया। 1,82,239 ऑल इंडिया रँक 405 ते 415 मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं। NTB कॅटेगरीसाठी 2,52,910 ऑल इंडिया रँक 370 ते 380 मार्क तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चालू शकतात। NTC कॅटेगरी मधून 2,41,239 ऑल इंडिया रँक 380 ते 390 मार्कापर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं। आता आपण NTD कॅटेगरीचा विचार केला तर 3,47,740 एवढा ऑल इंडिया रँक आणि 340 ते 350 मार्कापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। पण परत एकदा सांगतोय, यावर्षीचे NTD कॅटेगरीचे मुलं येतील त्यांनी जर BMS मध्ये ऍडमिशन करायचा विचार केला, पार्शियल ड्रॉप किंवा ड्रॉप करायचा विचार नाही केला तर हा कट ऑफ तुम्हाला 380 ते 390 एवढा दिसून येईल। पण जर आपण जसा ट्रेंड बघतो की NTD कॅटेगरी मधून बरेच मुलं जे आहेत ते MBBS नंतर BMS करत नाहीये, मग तिकडे वेटरनरीकडे चालले जातील किंवा अदर करिअर बघताय किंवा ड्रॉप करून परत MBBS साठी प्रिपरेशन करताय, त्याच्यामुळे BMSचा कट ऑफ या कॅटेगरीचा तुम्हाला थोडाफार कमी बघायला मिळतो। पण इन केस जर यावर्षीचे जे मुलं काउन्सिलिंग मध्ये येतील त्यांनी जर ऍडमिशन केलं तर हा कट ऑफ इन्क्रीज पण होऊ शकतो। त्यानंतर जर आता आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर 3,49,220 एवढा तुमचा ऑल इंडिया रँक आणि 340 ते 350 नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला एक OBC कॅटेगरी मधून BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज 22 पैकी कुठं ना कुठं अलॉटमेंट होऊन जाईल। ACBC कॅटेगरी मधून 3,09,840 ऑल इंडिया रँक 340 ते 350 मार्क हा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात। EWS कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 2,38,583 380 ते 390 मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊन जाईल। ओपन कॅटेगरी मधून 2,59,765 380 ते 390 मार्क हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे। आणि हा जो कट ऑफ आहे तो महाराष्ट्र स्टेटचा स्टेट कोट्याचा कट ऑफ आहे, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। जर तुम्ही 15% ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग केली तर तो कट ऑफ अजून पण जास्त हाय जातो। आणि बाकी जर तुम्ही ऑदर रिझर्वेशन मध्ये येताय डिफेन्स 1 डिफेन्स 2 किंवा हिल एरिया किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्या रिझर्वेशनचा पण कट ऑफ डेफिनेटली शेअर करू। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून फ्युचर मध्ये आम्ही कट ऑफ रिगार्डिंग कॉलेजच्या इन्फॉर्मेशन रिगार्डिंग जो भी व्हिडिओ शेअर करू तो तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला थोडीशी हेल्प होऊन जाईल। त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल समजा, किंवा ऑल इंडिया कोट्याची पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल मॅनेजमेंट सीटसाठी किंवा स्टेट कोटा स्कॉलरशिपच्या सीटसाठी, तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।